हॅलो क्युडीज, कशा आहात तुम्ही सगळे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी नाशिकवरून मुंबईला आली आहे. तुम्ही माझं घर बघू शकता, किती सुंदर आहे ना, बकवास आहे. तर मी आता मुंबईला आलीच आहे. तर ना मी आज न्यू सेशन सुरू होणार आहे माझं 9 एप्रिलपासून. आणि मी CBSE मध्ये IS इंडस कॉलेज ग्लोबल स्कूलमध्ये जाते मी. आणि ते CBSE आहे, त्यामुळे ना सॉरी त्यामुळे माझं जे आहे ना ते मार्चमध्ये माझे एक्झाम्स असतात आणि एप्रिलमध्ये माझी पूर्ण शाळा सुरू होते न्यू सेशनची. आणि मेमध्ये आम्हाला परत सुट्ट्या लागतात. आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे कारण की आम्हाला स्टेट बोर्डपेक्षा जास्त सुट्ट्या मिळतात. 15 दिवस जास्त सुट्ट्या भेटतात आम्हाला. तर ॲक्च्युअलमध्ये मी प्रवास माझा नाशिक ते मुंबईचा जो प्रवास होता तो खूप छान गेला. पण मी नाही अपलोड केला कारण की माझे जे पप्पा आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांना असं वाटतं की मी फक्त अभ्यासावर लक्ष द्यावं, बाकी इन्फ्लुएन्सर वगैरे व्हिडिओ वगैरे नाही. तर हे फक्त माझ्या मम्मीला माहिती आहे मी व्हिडिओ टाकते. आणि ते पण माहिती आहे का नाही काय माहिती. फक्त एवढी बोलली मम्मा मी ना ब्लॉग सुरू करते. हां, तेवढंच बोलले. ते म्हणजे हां कर. त्यांना माहिती पण आहे का नाही काय माहिती बाई. तर डोंट वरी, माझ्या पप्पाला मी सांगेन. तर मी आज म्हणजे बुक्स घेऊन आली आहे. वाव, म्हणजे सगळे बोलतो ना आपण बुक्स घेऊन आली आहे मी. आणि मी सकाळी गेली होती, पण मला सकाळी आल्यानंतर टाईमच नाही भेटला. खूप बिझी झालं होतं. हे बुक्स आणले, मग बँकेत गेलो, मग स्टडी ॲवायला गेलो. खूप 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 म्हणजे कष्ट. असे फीज वगैरे आम्ही सगळं भरून आलो आहे. तर येस, तर माझ्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स वगैरे क्रिएटिव्ह आर्ट्स वगैरे पण आहे. तर मी घेतला आहे जिम्नॅस्टिक आणि बास्केटबॉल. पण मला जिम्नॅस्टिक नव्हतं घ्यायचं, बाकी सगळं फुल झालं होतं. फक्त जिम्नॅस्टिक आणि टायकांडो होतं. ते टायकांडो आणि माझा ना नफरत आहे मला टायकांडो आणि ह्याच्याशी, काय बोलतो आपण, टायकांडो आणि थांबा हां कराटेची. तर कारण की त्याच्यामध्ये जे पाय दुखतात आणि तुटतात ना, बापरे. तर जाऊ द्या, आपण ते सगळं बाजूला ठेवू आणि आपण आपला ब्लॉग सुरू करूया. आणि मी इथे माहिती आहे चादर अशी का बसवली आहे, कारण की जे नवीन बुक्स आहेत ना तर ते खराब होऊ शकतात. ओ भाई, हां, तर ते खराब होऊ शकतात, त्यामुळे मी असं एकदम हे केलं आहे. तर आपण सुरू करूया. तर ही पहिलीच बुक आहे ड्रॉइंगची. ॲक्च्युअली माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे मला थोडा खोकला विकला, मला आवाज चेंज वाटत असेल. पण ठीक आहे, आपण सुरू करूया. तर पिल्लो वगैरे काहीच ठेवलं नाही, मी डायरेक्ट सुरू केली आहे. तर आत्ता पहिली बुक आहे ड्रॉइंग बुक, बघू शकता तुम्ही. आणि आमची ड्रॉइंग बुक ना खूप इंटरेस्टिंग असते. ॲक्च्युअली आमच्या स्कूलवाले एवढे खडूस आहेत की ते लोक इंडेक्स पण देत नाही. बघा, पहिलाच पेज आहे ना. हां, इंडेक्स पण नाही आहे ह्याला, बघू शकता तुम्ही. हे बघा, हा कार्डबोर्ड आहे, इंडेक्ससुद्धा नाही आहे आम्हाला. पण हां, हे गोष्ट चांगली असते, आम्ही स्वतःहून इंडेक्स बनवतो. नाहीतर ते बोरिंगचे एकदम इंडेक्स बनवून टाकतात. म्हणजे मागच्याचा जो इंडेक्स होता खूप एकदम एस्थेटिक होता. तर इथे पण मी इंडेक्स बनवेन आणि तुम्हाला नक्की दाखवेन मी तो इंडेक्स. ठीक आहे. आणि हे जे आहे ना, हे आम्ही बनवलेलं आहे एका दुसऱ्या बुकमध्ये. हे कार बनवलं आहे, हे बनवलं आहे, हे सुद्धा बनवलं आहे. सगळं आम्ही ना एक बुक बनवली होती. लहान होतो तेव्हा आम्ही, एकदम एवढे सेकंड क्लासला होतो. हां. आणि माझी मेहंदी बघून ना तुम्ही समजलं असेल, आणि माझ्या बहिणीने काढली आहे, खूप सुंदर. आणि आधी ही मला ब्रायडल वाईब येते. म्हणजे असं असतं ना, ब्रायडल म्हणजे लग्न होणारं बायको असते ना तसा. आणि मी चुडी घातली होती एकदम सुंदरशी, एवढ्या लांब एकदम छान होत्या. काय पंजाबी लोक कसे घालतात, त्यांचं लग्नाचं तेव्हा घातली होती. तर बापरे, एवढी ऑसम दिसत होती ना म्हणजे हात, असं वाटतं माझं लग्न होणार आहे. ठीक आहे. तर हे बघू शकता मी, एकदम क्यूट बुक आहे. ठीक आहे, झालं, जाऊ इधर से. पण बापरे, खूप महाग बुक्स आहेत माहिती आहे. एवढे पैसे खर्च करतो आम्ही. तर मला बॅगसुद्धा भेटली आहे. ती बॅग तिकडे आहे, मी दाखवते तुम्हाला बॅगसुद्धा आज. नंतर मला भेटला आहे ग्राफ पेपर. हां, ग्राफ पेपरच आहे, ग्राफच आहे ना. हां, ग्राफ पेपर नाही, बुक ग्राफ बुक. ठीक आहे, एवढे पेजेस आहेत मला नाही माहिती, पण मला नाही वाटेल एवढे ग्राफ आम्हाला बनवता येतील. खूप मोठी बुक आहे बाई. आता 6th ला गेली आहे. ह्याच्यावर नाव माझे पप्पा टाकतील.
ठीक आहे. तर आता लगेच करून घेऊया आपण. नेक्स्ट आहे ही इंग्लिशची टेक्स्टबुक ऑफ इंग्लिश फॉर ग्रेड 6. हे बघा, ही त्या इंग्लिशची टेक्स्टबुक आहे आणि ह्यावर्षी आम्हाला युनिट आहे, चॅप्टर्स नाही, युनिट आहेत. युनिट आणि चॅप्टरमध्ये काही फरक असतो का काय माहिती, बाय आम्ही शिकलेलो नाही अजून. तर एकदम अशा इंडेक्स आहे हा. दिस इज दी इंडेक्स. मी बुक्स खोलून पण दाखवणार तुम्हाला. युनिट 1 आणि युनिट 1 एवढा मोठा आहे ना, काय सांगू मी. आणि ह्याच्यामध्ये ना 2 एक टाईप ऑफ पार्ट केलं आहे त्यांनी. आणि इथे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन अँड आन्सर्स आहेत. आणि एवढं सगळं आय थिंक आम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आणि हे बघा, हे वाला मी नक्की ट्राय करेन. माझ्या स्कूलमध्ये सांगतील आहे बनवायला, तर मी नक्की बनवेन आणि तुम्हाला सगळ्यांना पण दाखवेन. मी नाही बनवणार, मम्मा बनवणार आहे. मी नाही बनवली, माझी एक पण ॲक्टिव्हिटी मी नाही बनवली आहे, मम्मानेच बनवली आहे माझ्यासाठी. क्यूट है ना. ठीक आहे, आता हे बुक बंद करूया, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला ना, तर तुम्ही टाकता नाही येणार, मला बनायलाच नाही भेटणार. माझे बुक फोन एवढा खराब आहे. एक मिनटं. ठीक आहे, तर आता हे हिंदीची बुक आहे. हिंदीचीच आहे ना. हां, हिंदी. ह्याच्यामध्ये टोटल 13 चॅप्टर आहेत. मेरी माँ, वाव, ह्याच्यामध्ये मेरी माँ भी आहे. वाव. अच्छा, मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या स्कूलमध्ये असे का दोहे. म्हणजे माझ्या स्कूलमध्ये मला मागच्या वेळेस पण होते. ठीक आहे, ते आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, आता ही हिंदीची बुक झाली. खूप क्यूट आहे, आय नो, पण एवढा अभ्यास आहे यार, मला अभ्यास करायची चिंता नाही होत आहे. खूप चिंता आहे अभ्यास. बापरे, अभ्यास इज व्हेरी डिफिकल्ट. तर हां, ही व्याकरण लतिका व्याकरणची बुक आहे, हिंदी पडली असती. बापरे, वर्कशीट्स आहेत त्यांना, MCQs. वाव, बापरे, ते अ आ इ ई पण दिला आहे. हे अगा, अ आ इ ई. आणि ह्याच्यात आहे टोटल 17 चॅप्टर. बापरे, चला काही बात नाही. आणि लास्टमध्ये एवढं सारखं चित्रवर्णन, हे पत्र वगैरे सगळे. बापरे, आता मी मरणार आहे, मला बघूनच चक्कर येतात. चला जाऊ द्या, आता एवढा अभ्यास करायचा आपल्याला, मोठं होऊन घ्यायचं आहे ना. तर आता 10वीत गेल्यावर काय होणार देव जाणो. आणि नेक्स्ट आहे जनरल नॉलेज. अच्छा, हे कोण आहेत मला सांगा, मला नाही माहिती कोण आहेत. आपल्यामध्ये कोण आहेत ते. नो अँड ग्रो विथ डिक्स काहीतरी लिहिलंय बाई. माझी थोडी रीडिंग कमजोर आहे, मला रीड करता नाही येत हा शब्द. माझी रीडिंग मला इम्प्रूव्ह करायला लागेल. आणि ह्याच्यामध्ये आहे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 चॅप्टर आहे. ओ वाव, माझा लकी नंबर. ओके. ॲक्च्युअली मी आहे 1 नंबरची ना, 18 लवर. अच्छा, विराट कोहलीचे फॅन कोण आहे मला नक्की लाईक करा यार, सबस्क्राईब करा. विराट कोहलीचे फॅन्स, MS धोनीचे फॅन, रोहित शर्माचे फॅन करा.
अभिषेक शर्माचे फॅन करा लवकर सबस्क्राईब. मला ते 4 प्लेयर खूप म्हणजे खूप आवडतात. आणि ए वाव, ह्याच्यामध्ये हे पण आहेत क्लोथ्स अँड एक्सेसरीज. वाव, मला आवडली ही बुक. मी नक्की, जर्नल नॉलेज इज दी बेस्ट पार्ट ऑफ अ लाईफ. क्योंकि जर आपल्याला जर्नल नॉलेज आलं ना तर चांगलं असतं. ह्याच्यामध्ये पूर्ण जर्नल असतं. जर माझ्यासाठी तुम्ही IAS वगैरेचे एक्झाम देणार आहात तर जर्नल नॉलेज इज द बेस्ट फॉर यू. म्हणजे ते तुमच्यावर आहे. मला आवडतं बाबा जर्नल नॉलेज, काय पण बोला. अँड देन दिस इज द न्यू ग्रामर ट्री मीन्स इंग्लिश ग्रामर. ॲक्च्युअलमध्ये मराठीची बुक पेंडिंग आहे, ती आम्हाला स्कूलमध्ये भेटणार आहे. तर ह्याच्यामध्ये आहे डायरेक्ट 36 चॅप्टर्स. ओ माय गॉड. आणि 18 चॅप्टर मी बघणार आहे. सेंटेन्स काइंड्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर्स. गुड. आणि ह्याची पेज बघा किती क्यूट आहे. क्यूट ना? चलो ठीक आहे. तर आता कोड AI, सॉरी कोडिंग बोलणार होते मी. कोड AI. वा, इधर नाम इधर ही लिखने का हो. एक्चुअली बहुत सारे स्कूल्स में है ऑलरेडी. हाँ, शायद से है. प्रोग्राम लैंग्वेज और इसमें है टोटल 10 चैप्टर्स. एक मिनट. और मैं बता रही हूँ, ये जो ये रहता है ना, ये लास्ट पीरियड तक ना एकदम भर जाता है. कुछ कुछ लिखने का, 100 खेलने का, हम लोग वैसे ही कांड करते रहते हैं. वी आर वेरी कांडी. सीरियसली हम बहुत कांड कर चुके हैं. एंड दिस इज भाई साइंस मैप, सोशल साइंस मैप है. मैप मैंने देखा नहीं है मैप करे. देखना पड़ेगा, एक सेकंड. Oh, this is all about maps. What? इसमें टोटल 7 चैप्टर्स है. अच्छा, इस जो इसको क्या बोलते हैं, मैं आपको कुछ क्वेश्चंस पूछूंगी, मुझे बताना. मतलब ईस्ट, वेस्ट, साउथ ईस्ट जो भी है वो, ठीक है. इसे क्या बोलते हैं फ्रंट में. आपके पास 5 सेकेंड्स है. 1 2 3 4 5. फिर से करूँगा. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. दिस इज नॉर्थ, दिस इज साउथ, दिस इज वेस्ट एंड दिस इज ईस्ट. दिमाग. ओके, तो ये जो है वो मैप्स के बारे में सारा. वाओ, ये दिस इज महाराष्ट्र. मैं ढूंढ सकती हूँ इसमें से कुछ भी. एंड मुझे डर तो लग रहा है यार, ये मैप्स वगैरह आ गए ना, बहुत पढ़ना है. ठीक है, तो नाउ इट्स साइंस. भाई इस बार की जो बुक्स है ना बड़े इंटरेस्टिंग है. मतलब पहले हमारे जो बुक्स थे ना इतने बकवास थे, इतने बकवास. उनका कवर देखते ही ऐसा बोलता नहीं पढ़ना भाई, खोलना ही नहीं है. इंग्लिश की बुक भी इतनी घटिया थी. और अभी 1 2 3 4 बुक्स बाकी है. और 19 नोटबुक्स है. तो वो नोटबुक्स आपको पता ही होंगे कैसे होता है. सिंगल लाइन वाले. अरे सिंगल लाइन बोला मैंने. हाँ, इसमें है टोटल 12 चैप्टर्स. पहला चैप्टर है द वंडरफुल वर्ल्ड ऑफ साइंस. देन है चैप्टर्स, भाई छोड़ो क्या पता. और भाई ये होता है, दिस इज द टाइप ऑफ बुक जिसमें हम रियलाइज कर सकते हैं कि हम लोग अभी छोटे नहीं, अभी हम बड़े हो चुके हैं. बिकॉज मेरे जो पुराने वाले बुक थे ना, मैं बोल रहा हूँ, इसमें ऐसा लगता ही था कि हम बच्चे हैं अभी तक. ये हमें फीलिंग दे रही हम बड़े हो चुके हैं.
इतनी खांसी हो गई है मेरे को. And this is textbook of mathematics for grade 6. और भाई इसका पेज देखो, एकदम संस्कृत वाली वाइब दे रहा है ना. भाई संस्कृत है क्या हमें? नहीं, संस्कृत नहीं है, थैंक गॉड. मैंने जैसे सुना है संस्कृत बहुत हार्ड रहता है. और इसमें अबाउट द चैप्टर वगैरह है वो भी पढ़ेंगे. अबाउट द टेक्स्ट बुक है, सॉरी. अबे ए वो शिट यार. अरे यार फटो मत, स्कूल लेके जाना है मुझे वो. ठीक है फट. एंड इसमें है टोटल 10 चैप्टर्स. मैं चैप्टर्स के नाम पढ़ाती हूँ. पैटर्न्स इन मैथमेटिक्स, लाइन्स एंड एंगल्स, नंबर प्ले, डेटा हैंडलिंग एंड हाँ ये प्राइम टाइम, पैरामीटर एंड एरिया, फ्रैक्शन, प्लेइंग विथ कॉन्स्टेंट, द अदर साइड ऑफ जीरो. ठीक है. एंड दिस इज ऑल अबाउट दी बुक्स है भाई पूरा. भाई बहुत पढ़ना है, बहुत ज़्यादा पढ़ना है. ठीक है. और ये बैकग्राउंड ज़रा इग्नोर करो आप उसे, बहुत बैकग्राउंड साउंड आ रहा है. एंड दिस इज दी, ये क्या है मुझे बताओ, ये क्यों दिया है ना ये मैथमेटिक्स की बुक. अबे यार वेरी मुश्किल है यार ये जिंदगी भाई. अच्छा ये वही है, बट दीज आर एक्सरसाइज. ओ मतलब ये एक्सरसाइज है. ओके इसमें एक्सरसाइज दी हुई है ना कि उसमें, समझ गई मैं. माय दिमाग इज वेरी शार्प. अरे वाह इसमें ये है, ये इंडेक्स. मुझे जिस बुक में इंडेक्स होता है ना, मुझे बुक्स बहुत पसंद है. बहुत सारे एक्टिविटीज है इसमें. गुड. ठीक है. अब नेक्स्ट इज साइंस के बारे में. ये साइंस की एक्टिविटीज होंगी इसमें. मतलब इसमें भी और इसमें बहुत सारे इंडेक्स है. बहुत सारे मतलब दो इंडेक्स है भाई. एक्चुअली इधर सर्टिफिकेट्स है. ठीक है, सर्टिफिकेट काम आएगा मेरे. ये एक्टिविटीज मुझे रोज लेके जाना है क्या. और ये लास्ट में कुछ पेजेस है एक्टिविटी वगैरह करने के लिए. एंड नेक्स्ट इज सोशल साइंस. वो सोशल साइंस मैप था, ये सोशल साइंस है रियल वाला. ओ इसमें ई भी है. कब का खा गा घा ना हा चा ज जा ना या ता था दा ना रा था. मुझे हंसी आ रही है पढ़ते हुए भी. ठीक है. ये सोशल साइंस है, इसमें मुझे बताने की ज़रूरत नहीं है. और इसमें अब्दुल कलाम के बारे में दिया हुआ है. मैंने ये देखा था भाई, उधर ही देख लिया था मैंने स्कूल में. इधर कहाँ गया वो, इधर लिखा हुआ था यार, मैंने देखा अब्दुल कलाम के बारे में. अच्छा मुझे कमेंट में ज़रूर बताना अब्दुल कलाम कौन थे. ठीक है, कमेंट में ज़रूर बताना. थोड़ा तो जनरल नॉलेज होना चाहिए भाई. मुझ में नहीं है तो उनमें तो होना चाहिए. तो मुझ में है, अच्छा वाला है, पर तुम्हें होना चाहिए. थे अब्दुल कलाम कौन मुझे बताना. इसमें था यार, भूल गई. अब 19 नोटबुक्स है और बाकी कुछ नहीं है, बस इतना ही है. तो मुझे बताना आपकी मेरी नोटबुक्स कैसे लगे. ठीक है. तो अब इसे मैं रख देती हूँ, तो मेरी मम्मी ना मुझे रख देंगी. ठीक है. और भाई इनका मैं पेज दिखाना भूल गई क्या. हाँ इसका पेज देखो, क्यूट है ना सोशल साइंस का. ये देखो, ये इंसान है, ये इंसान है, ये नहीं, ये भी इंसान है, ये भी इंसान है. सब इंसान ही है यहाँ पे, जानवर नहीं है क्या.
नहीं, जानवर नहीं है इसमें, होना चाहिए। ये क्या कर रहे हैं लोग, कपड़े धो रहे हैं क्या? हाँ, कपड़े धो रहे हैं, कुछ कुछ है उसमें। तो ठीक है, आज के लिए बस इतना ही। अब नेक्स्ट वीडियो में आपको मैं दिखाऊंगी मेरी बैग, ठीक है? तो आज के लिए बस इतना ही। ओके, बाय।